आई-वडिलांच्या आग्रहामुळे श्रेया आणि समीरचं लग्न ठरलं. दोघंही पूर्णपणे अनोळखी आणि विशेष म्हणजे लग्नाआधी फक्त 2 वेळा भेटले होते, तेही घरच्यांच्या उपस्थितीत. श्रेया एक शांत, स्वाभिमानी आणि स्वप्नाळू मुलगी. समीर व्यवहारज्ञान असलेला, शांतपणे बोलणारा, कामात गुंतलेला इंजिनियर. लग्न झालं, नातं सुरू झालं, पण दोघांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं किंवा कदाचित अजून समजलं नव्हतं. संसाराची सुरुवात झाली, सगळं काही नीट चालू होतं. दोघंही जबाबदारीने एकमेकांच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. पण घरात प्रेमाचं अस्तित्व नव्हतं. न स्पर्शात, न शब्दात. श्रेया मनात विचार करत असे, हेच का ते लग्नाचं नातं, जिथे प्रेमाची हळूवार स्पर्शही होत नाही? समीरही कधी कधी गप्प बसलेल्या श्रेयाकडे पाहून विचार करत असे, ती आनंदी आहे का, की मीच तिच्याशी दुरावलोय? एके दिवशी श्रेया आजारी पडली. ताप खूप होता. समीर ऑफिसमधून लवकर घरी आला. औषधं आणली, तिचं कपाळ पुसलं आणि संध्याकाळभर तिच्या बाजूला बसून राहिला. ती डोळे उघडून पाहत म्हणाली, तू इतका काळजी घेतोयस, पण बोलत नाहीस. त्याने हलकीच तिचा हात हातात घेतला. माफ कर, मी तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. खरे सांगू, मी घाबरलेलो होतो. लग्न, जबाबदाऱ्या आणि प्रेम हे सगळं एकदम नवीन होतं. ती डोळे भरून म्हणाली, मलाही तसं वाटत होतं. त्या रात्रीनंतर काहीतरी बदललं. संवाद वाढला. दोघं फिरायला जाऊ लागले. जेवताना मोबाईल न वापरता एकमेकांच्या डोळ्यात पाहून बोलू लागले. श्रेयाची आवडती गुलाबाची फुलं समीर दर शुक्रवारी घेऊन यायचा. श्रेया समीरसाठी खास डबा तयार करायची, त्याच्या लाडक्या झुणका भाकरीसकट. श्रेया त्याच्याकडे पाहून म्हणाली, कधी वाटलं नव्हतं की लग्नानंतर असं गोड प्रेम मिळेल. समीर हसून म्हणाला, प्रेम तिथेच होतं, फक्त वेळ लागला उमगायला. कधी चहा एकत्र पिणं, कधी पावसात एकत्र भिजणं, कधी मूड खराब असताना फक्त एक मिठी देणं. हे क्षण दोघांच्या आयुष्यात आनंद घेऊन आले. लग्नाचं नातं आता फुलायला लागलं होतं. एका रात्री समीरने श्रेयाला विचारलं, आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुझ्या डोळ्यात थोडी भीती होती, आता काय दिसतं? श्रेया म्हणाली, आता त्याच डोळ्यात विश्वास आहे आणि खूप प्रेम. प्रत्येक नात्यात मतभेद असतातच, कधी भांडणंही झाली, पण दोघं एकमेकांची माफी मागायला शिकले होते. तेवढंच नव्हे तर समजून घ्यायला आणि एकमेकांच्या जागेवर उभं राहायला शिकले होते. श्रेयाच्या वाढदिवसाला समीरने एक छोटं पत्र लिहिलं, श्रेया, या संसाराच्या वाटचालीस तू फक्त पत्नी नाहीस, तर माझी सखी, मार्गदर्शक आणि प्रेमाची संगिनी झालीयस. लग्नाने मला तू भेटलीयस आणि प्रेमाने मी स्वतःला. त्या ओळी वाचताना श्रेयाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. लग्न झालं तेव्हा दोघं अनोळखी होते. आज मात्र ते एकमेकांचे जिवलग मित्र, साथीदार आणि खरे प्रेमवीर